हॅलो नमस्कार, मी स्नेहा स्वागत करते पुन्हा एका नवीन व्हिडिओसह। चला, कशी चालली तुमची तयारी म्हणा किंवा या गरमीमध्ये तुमची स्किन केअरची काळजी कशी चालली। आणि आता उन्हाळा तर भरपूर वाढलेला आहे आणि तुम्ही सनस्क्रीन लावल्याशिवाय तरी बाहेर अजिबात पडू नका बरं का। आणि मी ही सनस्क्रीन लावायला तर स्टार्ट करायचा विचार करायले। माझी स्किन खरं सांगते, माझ्या स्किनमध्ये पिंपल्स म्हणजे नव्हतेच आणि थोडेफार आता ह्या उन्हामुळे आणि पाणी कमी पिले, डिहायड्रेट झाले असेल त्यामुळे असेल, माझी स्किन खूप अशी डल वगैरे दिसत आहे। आणि आता थोडी चेहऱ्याची काळजी घ्यायची ठरवली आहे आणि त्यासाठी मी अशा प्रकारचा हा ॲलोवेरा जेल मी यूज करत आहे। यामध्ये ना 99% ॲलोवेरा जेल आहे आणि खूप असं क्रीमी टेक्स्चर पण नाही आहे। तुम्ही असं लावलं ना तोंडामध्ये एकदम असं ना मुरून जातं आणि यामध्ये विटॅमिन ई आहे, विटॅमिन B5 आहे। हे आपल्या स्किनला ना असं मऊ करण्यासाठी खूप हेल्प करतं आणि खूप छान आहे। आणि हे पिलग्रीमचं मी ॲलोवेरा जेल यूज करत आहे। थोडं महाग आहे परंतु खूप छान आहे आणि इफेक्टिव्ह रिझल्ट देतं आणि मी आता हे 4 दिवस झालं कंटिन्यू वापरत आहे। जेव्हा मी ह्याने डीमार्टला गेले होते त्यामधून घेऊन आले होते, असे बाय वन गेट वन मागच्या वेळेला गेलेले त्यावेळेला। आता एक पॅक संपलं आहे, हे दुसरं पॅक चालू केलेलं आहे। त्यावेळेला पण मी ते वापरायचे, थंडीमध्ये वापरायचे, परंतु ते रेग्युलर यूज केले नाही, परंतु तर ह्याचा वापर मी रेग्युलर करण्याचा विचार करत आहे। आणि तुम्हीही तुमच्या डेली रुटीनमध्ये सनस्क्रीन आणि ॲलोवेरा जेल याचा वापर करण्यासाठी सुरुवात करा। आणि आता एक महिन्याने दाखवते तुम्हाला रिझल्ट की आपण प्रॉपर सनस्क्रीन आणि व्यवस्थितपणे स्किन केअर केल्यावर त्याचा काय फरक पडतो। आणि आपले ना हार्मोनल चेंजेस होत जातात, त्यामुळेही आपल्या चेहऱ्यावर खूप बदल येत असतात। आणि तुम्हीही नक्की ट्राय करा। तुमच्या हे ॲलोवेरा जेल नसेल तर फ्रेश ॲलोवेरा जेलचाही वापर करू शकता। आपल्याकडे जे घरीच आपण ॲलोवेराचं प्लांट असते त्याचं आपण ना लाईव्ह जे मधला बल्ब राहते तो घ्यायचा आणि बाजूचा तो आता जेव्हा आपण असं दाखवते मी तुम्हाला ॲलोवेरा पण फेशियल मी तुम्हाला करून दाखवणार आहे, त्यावेळेला दाखवते मी आपल्याला कसा आपण चेहऱ्यावर ॲलोवेरा फेशियल करायचं। तो व्हिडिओ नक्की जाऊन पहा, त्यावेळेला तुम्हाला समजेलच। आणि चला, आणि हे शेअर करायचं होतं आजच्या दिवशी तुम्हाला। काहीतरी घेऊन आलेत, बघूया ह्याची चव कशी आहे, टेस्ट कशी आहे। जेलीमध्ये आलेला आहे, माझा जेली आहे। आता बघूया, ट्राय करते काय आहे कसं आहे, चेक करूया, बघूया खाऊन कसं ट्राय असते बघूया। मी जास्त खात नाही, परंतु हे छान जसं आंबट गोड, जसं चिंचेचा फ्लेवर असतो ना तशा प्रकारे आहे, मस्त आहे। ॲक्च्युली सोकून खायचं पाहिजे होतं, मेसेज चावून खायला जेली मस्त आहे खरं। लहान मुलांना नक्की द्या, नक्की आवडेल। आणि मला चॉकलेटमध्ये ना किटकॅट खूप आवडतं, किटकॅट आणि डेअरी मिल्क, त्यामध्येही ती छोटी राहते ना डेअरी मिल्क, ती खूप आवडते मला। आणि त्या दोन मी खात असते अधूनमधून। आणि असं आहे, जस्ट स्वामींच्या केंद्रात आले होते। आता अनेक काम आहे, माझं पॅन कार्ड एक चेंज करायचं आहे। आता जरा कमी 4 वर्ष होऊन गेलेत, माझं अजून पी लग्नाच्या अगोदरचंच नाव आहे, स्नेहा पाटीलच्या नावानं आहे। आणि आधार कार्ड हे मॅरेज झालेलं स्नेहा खंगराळकरच्या नावानं आहे। आणि आता मला ते चेंज करायचं आहे। आणि तर त्याला आता डॉक्युमेंट त्यांनी मला सांगितलेत की आधार कार्ड, पॅन कार्ड, 2 फोटोज, 10वीचं मार्क्स कार्ड आणि परत जे मॅरेज सर्टिफिकेट असतं आपलं त्याचं, ते सगळ्याचा झेरॉक्स आता घेऊन या म्हटलेत। आता तेच घेऊन जाते, पॅन कार्डचं तेवढं एक काम करायचं आहे, तेवढं काम करते, काय तर खाते। आता वॉकिंग करतच चाललेले आहे। आज काय गाडी घेऊन आलेली मी। आणि आता चला ते तेवढं काम करायचं आणि घरी जायचं। आणि आज एक मोठं सरप्राईज आलेलं आहे, ते एक दाखवते तुम्हाला। आणि आमची उद्या ॲनिव्हर्सरी आहे, आमची 5वी ॲनिव्हर्सरी। आणि त्यासाठी मला त्याने आता एक गिफ्ट पाठवलेलं आहे, ते मगाशीच पार्सल येऊन गेलं
आता त्याचं एक अनबॉक्सिंग करायचं आहे, ते मिस्टर आल्यावरच करून दाखवते तुम्हाला. आणि आता चला, आता हे इथलं सगळं काम आवरायचं आणि घरी जायचं. घरी जाऊन तुम्हाला ते एक दाखवते. चलो. असं काहीसं मंदिरचा परिसर आहे, खूप छान आहे. हे चिदंबर मंदिर आहे, त्यामध्येच आमच्या स्वामींचं आरती वगैरे होत असते, तिथं मी येत असते. आणि मला रोज काय जमत नाही, मग आठवड्यातनं मी 2दा तरी अशा फिरी मारत असते, येऊन पाया पडून जात असते. आणि पहा अशा प्रकारे छान वाटतं. आणि जास्त करून ना तर कोण सोबत येणार, एकटीच असते, एकटीच येऊन जाते. आता जास्त आपल्यासोबत कोणतरी असेल तर छान वाटतं. आता काय करूया, चला निघते आता. चलो जाएंगे अब, करके घर जाएंगे. माझं इथं चॅनल सेट करायचं चाललं होतं आणि पब्लिक प्लेसमध्ये असा व्हिडिओ करायचा पहिलाच एक्सपिरियन्स आहे माझा. आणि एकटीने आणि इथं लस्सी खाल्ली आणि मग घरी निघाले. फायनली एअर फ्राय अनबॉक्सिंग करत आहे. पॅकिंग छान आलं होतं आणि ह्याच्यामध्ये ओपन करताना ना भरपूर अशा गोष्टी होत्या, परंतु समजलं नाही. आता ते ट्राय करायला लागणार. आले ना हॉट काहीतरी म्हणतात ना याला, हॉटपॅड बहुतेक, गरम पकडायचं. खूप छान असं पॅकिंगमध्ये आलं होतं. आणि इथून ना ओपन करायचं आहे. मॅन्युअल आलं होतं, मॅन्युअलमध्ये फक्त ओपन केलं तर नाही. आणि आता हे कसं यूज करायचं, आणि रेसिपी काय, कोणत्या रेसिपीला काय यूज करायचं ते सगळं बघायला लागणार. कुठं आपण त्याचा यूज करू शकतो अशा प्रकारे. ते 2 आहेत वाटतं होते. ह्याचा एक रिलेटेड मी व्हिडिओ घेऊन येईन तुम्हाला, की त्याचा वापर आपण कसं करतो, कोणत्या गोष्टी कुठे यूज करायच्या. आणि हे अनबॉक्सिंग करताना आम्ही टी व्हीमध्येही अनबॉक्सिंगचा व्हिडिओ लावला होता, म्हणजे कोणतीही गोष्ट मिसिंग होऊ नये आणि कोणते पार्ट्स कुठे जोडावे, कसा यूज करावा हे पाहत होतो आम्ही. आणि अशा प्रकारे. आणि हे पाहायला दिले मला मॅन्युअल इथं दिलेलं आहे, वाच म्हटले मला. मग इथं टेम्परेचर वगैरे सगळं दिलं होतं. आणि मस्त आहे प्रोडक्ट. आता बघूया, ट्राय केल्यावर समजणार की याचा किती युजफुल आणि किती मी यूज करते त्यानुसार. आणि चला, मला तर फायनली आता खूप पाठीमागे लागून ही गोष्ट भेटलेली आहे. मला पण असं एक एअर फ्रायर हवं होतं आणि ते आता फायनली घरी आलेलं आहे. ॲनिव्हर्सरीच्या निमित्तानं का होईना एक गोष्ट घरी आलेली आहे. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आहेत ते. पैसा नहीं, पहले बीच में का खड़ा करना पड़ेगा. पहिला मधला रॉड लावा तिला, त्याच्याशिवाय त्याला बॅलन्स कसं बसेल. सगळे घालायचं आणि वरनं असं घालायचं आहे ते. त्यानं बघ किती असं. चला, आता मी एअर फ्रायर अनबॉक्सिंग केलेलं आहे, त्या रिलेटेड पण व्हिडिओज येईल. मी विचार केलेले त्याचा एक स्पेशल व्हिडिओ बनवूया, हेल्दी रेसिपी. त्यामध्ये कोणकोणत्या रेसिपी, त्याच्यामध्ये जे इसेन्शियल पार्ट्स आले ते कोणत्या वस्तू वापरून आपण कोणत्या वस्तू बनवू शकतो, असा फुल डिटेल व्हिडिओ बनवूया. आणि कोणत्या डिग्री सेल्सिअसवर कोणते फूड हेल्दी रेसिपी बनवू शकतात त्या रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला नक्की येईल. आणि असा होता माझा आजचा दिवस पण खूप छान गेला. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि उद्या आता आमची ॲनिव्हर्सरी आहे, बघूया. चला, आता आजचा व्हिडिओ हा तुम्हाला उद्या भेटेल आणि उद्याचा व्हिडिओ हा परवा भेटेल. म्हणजे मी
दुसऱ्या दिवशी व्हिडिओ पोस्ट करत असते, त्यासाठी असं होतं. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर थंब आयकॉन आहे तिथं नक्की क्लिक करा, म्हणजे मी व्हिडिओ घातले की तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन जातं. आणि अशा प्रकारे आपल्याला खूप फॅमिली मोठी करायची आहे. तुम्ही माझे व्हिडिओ बघता खरं लाईक करत नाही, प्लीज करा. तुमचा एक सपोर्ट मला माझ्या गोलपर्यंत पोचण्यासाठी खूप मदत करेल आणि तुमचा असा सपोर्ट असू दे. चला, आणि खूप खूप गोष्टी करायच्या आहेत मला, त्यासाठी तुमचा मला सपोर्ट हवा आहे, त्याशिवाय तर मी काही करू शकत नाही. चला बाय, इथंच व्हिडिओ थांबवते. थँक्यू.